किती सोपं आहे हो. आणि धरेनं तेच ध्यानात ठेवलं आणि जरा अट्टास करू लागली. कोण तरी पाहुणा येईल, अतिथी येईल, मी त्याची सेवा करेल, त्याला माझ्या हाताने घासभर भरवील. रोज अट्टास करायची, वाट बघायची. तो दिवस येईल, दिवस येईल, दिवस येईल. एक दिवस तो दिवस आला आणि एक वारकऱ्याची चालणारी दिंडी, ज्ञानोबा तुकोबाच्या नावानं जाणारी दिंडी त्या ठिकाणी येताना दिसली. तिला वाटलं बरं झालं, आता हे संत माझ्या घरी येतील, माझ्या पायाला, माझ्या घराला त्यांचं पाय लागतील, मी त्यांच्या पायाची पूजा करेन, तीर्थानं पाणी मी पायानं ते धुवून त्याचं तीर्थ घेईन, माझ्या हातानं मी त्यांना घासभर घालवीन. आस लागली होती हो. आणि मनात आस असल्याशिवाय देव घडत नाही. किती दिवस द्वारकेला जायचं म्हणताय तुम्ही? म्हणून द्वारकेला आलाय देणार. प्रत्येक वेळी वाटायचं तेवढंच राहिलंय हो. म्हणून तुम्ही आला. ध्यास लागल्याशिवाय तो बोलवत नाही हो. तो ध्यास लागावा लागतो. आणि पुढचा बी ध्यास लावा तुम्ही. बद्रीनाथला जायचंय, मला त्या गंगोत्रीत डुबकी मारायची आहे, मला ती यात्रा करायची आहे. तिथं आपोआप ते नेतो, कसंही पैसे बोलतो, सगळं होतं. आणि पैसे बी तोच फेडतो. बरं तुम्ही काय देऊ शकता? आपण काय देणार? भिकारी आहेत आपण सगळे. त्याच्याच हातामध्ये सगळं आहे. आणि त्या धरेनं दिंडीकडे बघितलं, आस लागली, पाणी भरलं, कलश भरलं, वाट बघते ते दिंडी नेमकी बरोबर ध्यास असेल ना ते आपल्याकडे येतो. बरं ती दिंडी आली दारात, आल्या आल्या त्या संतांचं पाद्य पूजन केलं, सांगितलं आसन टाकलं, बसा तुम्ही, मी लगेच भोजनाची तयारी करते. घरामध्ये गेले, बघते ऋषी तर घरामध्ये नाहीयेत, एकटीच विचारी होती. तर त्या दिवशी असं झालं, परीक्षा बघणारा तो बघत असतो, सगळं डबं उलट पालत करते, कुठल्याच डब्यात काहीच नाही, सगळं मोकळं, घरात अन्नाचा कणी शिल्लक नाही. वारकरी तर दारात बसले, त्यांना कसं खावं घालावं, काय करावं प्रश्न पडला. आपल्या ऋषीचं, आपल्या मुलीचं ध्यान केलं, आता काय करावं, तुम्हीच मार्ग दाखवा. आणि क्षणार्धामध्ये त्या असणाऱ्या धरेनं मागच्या दारातनं बाहेर पडली, वाण्याकडे गेली. वाण्याला म्हणते, वाणी दादा, एक माझी इच्छा पूर्ण करा ना. माझ्या घरी वारकरी आले, त्यांना जेवायला घालायचं आणि घरात अन्न नाहीये, माझे ऋषी गेलेले आहेत, ते आले का मी सगळं तुमचा दाम चुकता करेन. वाण्यानं सांगितलं, आज रोख रोजारी बंद केली. टेबिल वाणी अवस्थेनं हात जोडते, म्हणते काही करा वाणी दादा, पण आणखी एक सांगतो, ती इतकी देखणी स्वरूपवान होती, त्या पातिव्रत्याचं तेज त्या स्त्रियांच्या चेहऱ्यावर झळकत असतं. बरं का, तेज वेगळंच असतं. आणि आयऱ्या गैऱ्याला ते तेज बघायचं सुद्धा धाडस होत नसतं. आपोआप नजर, डोळे म्हणतात तुझी लायकी नाही रे, बघू नको त्या बाईकड. डोळ्याला कळतं इतकी पवित्र इंद्रिय आहे, पण आपण नको ते बघून अपवित्र केली हो. इंद्रियाबद्दल बोलताना पुराणात स्पेशल पुराण आहे हो त्याच्यावर. प्रत्येक इंद्रियाला वाटतं मला गोड, तोंडाला वाटतं गोड खायला मिळावं, जिभेला वाटतं मला गोड बोलायला मिळावं, प्रत्येक कानाला वाटतं गोड ऐकायला मिळावं, नाकाला वाटतं सुगंध फुलाचा मला मिळावा, पण नको ते तोंड वाईट झार करून गटागट बसते. काय करावं असं? कारण त्याच्यातून किती ह्या जीवाला आपण इंद्रियावर मारा करतो, किती पाप करतो हे त्या जीवाला कळत नाही हो. हे सगळे दोष, सगळे इंद्रिय म्हणतात अरे तुझी लायकी ना, आम्ही सुद्धा तुला शाप देतो, ती सुद्धा शाप देतात. इंद्रिय जरी आपली असली ना, म्हणतात ना बायको सखी आपली जरी असली, नवरा बेकार निघाल्यावर ती म्हणते काय तुझ्यापाशी राहून उपयोग आहे, भीक मागीन मांडी घासीन मी राहील, काय तुझ्यापाशी उपयोग आहे. आपलीच असते ना, ती जशी सोडून जातात तसे इंद्रिय गलित होतात, ती बी सोडायला लागतात. साथ दात पडून जातात, नकली बसवावं लागतात, कान बहिरे होतात, मशनी बसवावं लागतात, डोळे गळून जातात, चष्मा लावावा लागतो. नको ते उद्योग ही कर्म आहे. तुकोबारायाचं प्रमाण आहे मनाचं कधीच मी सांगत नाही. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे पापे येती रोगाची या रूपे. काही बी दुखलं तर समजायचं आपलं पाप झालंय, ती रोगाच्या रूपानं फेडावं लागतं. आणि ती धरा बाहेर पडलेली वाण्याला विनवणी करते. इतकी देखणी रूपवान त्या वाण्यानं बघितली एक स्त्री, आणि तो बघता बघता तिच्या चेहऱ्याकडे न्याहळू लागला. इतकं देखणं रूप. न्याहळता न्याहळता नजर थांबना खाली आली. खाली आल्याबरोबर ती नजर छातीपर्यंत आली. इतकं रूपवान स्त्री रत्न बघितलंय, आणि तो म्हणतो देतो मी तुला, पण आता काय देणार सांग. मी तुला धान्य हवं ते देतो, पण आता काय देणार सांग. त्यावेळी असं झालं, तिने ओळखलं ती सामान्य नव्हती हो, एका ऋषींची पत्नी. तिने ओळखलं याच्या मनामध्ये काय आहे. आणि पुढं असं झालं, ती म्हणते ठीक आहे वाणी दादा, आधी धान्य तरी दे, मला लागतं ते, मी तुला हवं ते दे. धान्य एका थैलीत भरून घेतलं आणि म्हणते आता तू दिलं तुझं काम झालं, आता माझं काम. एक सुरा आहे का दे बाबा. ते म्हणतो अरे मारती का काय? नाही मारणार, दे तरी दादा.
सुरा घेतला आणि त्या वाण्याची नजर चेहऱ्यावर न्याळता न्याळता छातीपर्यंत येऊन थांबली होती. तो छातीकडे बघून म्हणत होता, आता काय देणार सांग. तो भाव तिने ओळखला होता. तो सुरा घेतला आणि आपली दोन्ही स्तन कापली आणि त्याच्या समोर ठेवली. घे, तुला हेच हवं होतं ना, याच्यासाठीच माझ्याकडे बघत होता, आता काय देणार सांग म्हणत होता ना. घे, तुझा माझा हिसाब चुकता. वाणी थरथर कापायला लागला. तो थरथर कापेल यात काही नवल नाहीये. जगाचा मालक, ज्या मालकाच्या नगरीत आपण जाऊन आलो, तो थरथर कापायला लागला. वैकुंठ सोडलं, त्या धरेच्या समोर उभा राहिला आणि धरेला म्हणतो, अगं धरे, काय केलंस ग? तू कोण? अगं मी तो जगाचा मालक वैकुंठापती विष्णू भगवंत आहे. तुला कुणी बोलवलं? अरे नाही, आजपर्यंत मला कुणीच काय एवढं दिलं नाही ग, पण तू देऊ लागली. अरे पण मी तुला बोलवलं नाही, तू देव आहे ना. मी माझ्या नवऱ्यानं मला सांगितलं, माझ्यासाठी माझा नवरा माझा देव आहे. नवऱ्यानं सांगितलं, आलेला अतिथी भुका गेला नाही पाहिजे. त्या अतिथीला पोटभर खायला घाल, जितकं घालता येईल तेवढं पोटभर पाणी दे. त्या माझ्या नवऱ्यानं सांगितलेली सेवा मी करते. पण धरे, तू सेवा करते ग, तेच सत्यत्व मी बघत होतो. ते असणारे वारकरी दुसरे कोण नव्हते, मीच होतो ग. तू काय करते बघायला आलो होतो. पण तू जे आज केलं ना, ते विश्वामध्ये कुणीच केलं नाहीये. मला नैवेद्य जरी दाखवायला आलं तर नुसतं वास देतात ग, आणि राहिलेलं देऊन स्वतः खातात. ही दुनिया आहे. कधीच मला पोटभर कोणी दिलं नाही. आणि तू तर तुझं स्त्रीचं स्त्रीत्व, आईचं मातृत्व आणि स्त्रीचं सौंदर्य, जिथं त्या ठिकाणी ज्या अवयवावर सगळं आणि ते दिसतं शोभून, जी माय म्हणून त्या अवयवाशिवाय आपल्या लेकराला पाना देऊ शकत नाही, असं आईचं सर्वस्व तू त्या ठिकाणी माझ्यासाठी दिलं ग. किती करतेस रे? माग काय मागायचं आहे? त्यावेळी ती धरा म्हणते, मी मागायचं ते केलं नाही, काहीच नको. पण हा जगाचा मालक म्हणतो, न मागताही मी देतो, कारण मी कुणाच्या कर्जात राहत नाही. मी सगळ्याची कर्ज फेडतो, त्याचा कार्यक्रम. तू जरी नाही मागितलं ना, तर पुढचा अवतार घेईन. त्यावेळी जे तू माझ्यासाठी दिलं, त्या ऋणातनं मी उतराई होईल. आणि जन्मला देवकीच्या पोटी, कारण कैकेयीनं केलेला त्याग होता. पण दूध देवकीचं पेला नाही. तो गेला गोकुळाला, यशोदेकड. तीच यशोदा म्हणजे ही धरा अगोदरच्या जन्मातली यशोदा झाली. आणि जी स्तन कापून दिली, त्या स्तनाच्या मटक्या मारून दूध पेला आणि तिच्या कर्जातनं मोकळा झाला. का करणे आईसाठी काय करतो? आई स्वामी तिन्ही जगाचा, आई विना सगळं त्याच्या हातात असेल आणि एक आई नसेल तर भिकारी हो. जसा मी आहे सगळं दिलं देवानं, पण काय नाही. म्हणून जगाच्या पाठीवर आईसारखं दुसरं काहीच नाही. म्हणून मी प्रत्येकाला कथा कीर्तनातून सांगतो, बाबांनो, आई बाप्पाला जपा. त्याच्यासारखा दुवा दुसरा. आणि या जीवनामध्ये भगवंताला सुद्धा एका आईवर भागलं नाही हो. दोन दोन आया केल्या, दोन दोन आया. आणि म्हणून तर वाटतं वृंदावन आणि द्वारका राधे राधे करावं आणि जीवन आपलं तिथंच बहाल करावं. म्हणून ही असणारी यात्रा आहे. आणि पुन्हा ती देवकी बंदी खाण्यामध्ये आहे. हा यशोदेजवळ वाढतोय, लहानाचा मोठा होतोय. गोकुळात सगळ्याला आनंद दिलाय. आणि तो आनंद देत असताना 14 वर्षाचा झाल्यानंतर तो मथुरेला गेला. आणि मथुरेला जाऊन त्या